मैद्याच्या बेसचा पिझ्झा जर खायचा नसेल तर हा गव्हाच्या पिठापासून बनलेला पिझ्झा नक्की बनवू शकता. त्याला जास्त काही करायची गरज नाही. जी आपण चपात्याला पीठ मळतो तेच पीठ घ्यायचं, त्याला लाटायचं आणि नंतर याच्यामध्ये चीज भरायचं. मग ते चीज स्लाइस असो किंवा किसलेलं चीज, छान असं चपाती याची लाटून दोन्ही साईडनी भाजून घ्यायची. एक साईड जरा जास्तच भाजली आणि जी जास्त भाजली आहे साईड, त्या साईडला असे चमच्याने टोचे मारायचे आणि नंतर याच्यावरती पिझ्झा सॉस आणि मेयोनीज टाकायचं. ते नसेल तर लाल तिखटही टाकू शकता तुम्ही आणि किंवा शेजवान चटणी. नंतर याच्यावरती चीज टाकायचं, आवडीच्या भाज्या टाकायच्या. मी इथं कांदा, सिमला मिरची, टोमॅटो आणि मक्याचे दाणे टाकलेले आहेत, त्याचबरोबर पनीर. हा पिझ्झा आहे तर तो मी मायक्रोवेव्हला बेक करते. जर तुमच्याकडे मायक्रोवेव्ह नसेल तर दुसरा पिझ्झा जो आहे तो मी आणि माझा मुलगा बनवतोय, हा आम्ही तव्यावरती बेक करणार आहोत. तव्यावरती पण खूप छान क्रिस्पी असा पिझ्झा तयार होतो. मायक्रोवेव्हवाला झालेला आहे तर त्याच्यावरती मी चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो टाकलेला आहे. मस्त असा पिझ्झा तयार. नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला काय विसरू नका.